बात मित्रमंडळाचे ज्येष्ठ सदस्य, सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदर डॉक्टर R.G. स्वामी साहेब अमृत वर्ष महोत्सव त्यांचा सुरुवात झालेला आहे. 75 वर्ष त्यांना पूर्ण झालेली आहेत आणि 76वा वर्ष या ठिकाणी सुरुवात झालेला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जमलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ धन्वंतरी आदरणीय डॉक्टर यशवंत कोटगिरे साहेब हे कार्यक्रमाचे त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना सर्वांच्या वतीने विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्सवमूर्ती आदरणीय स्वामी साहेब, आपल्या सुप्रभात मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर मुखेडभूषण दिलीपराव पुंडे साहेब, या सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार, सचिव जीवनजी कौटिकवार आणि स्वामी साहेबाचे सर्व मित्रमंडळ आणि मित्रांनो, खरंच आपल्याला खूप आज आनंद होत आहे की स्वामी साहेबांचा हा 75वा वाढदिवस साजरा करत असताना, कारण त्यांच्याकडे जर आपण पाहिलं तर बिलकुल त्यांना 75 वर्ष संपले असतील असं आपल्याला वाटत नाही. आणि स्वामी साहेबाचा स्वभाव हा खूप चांगला आहे, अत्यंत मृदू स्वभाव हा त्यांचा आहे आणि त्यांची परिस्थिती ही आपल्याला सगळ्याला माहिती आहे. आपण अनेक वर्षापासून त्यांचा वाढदिवस साजरा करतो. या ठिकाणी त्यांच्या जीवनपटावरती अनेकांनी चर्चा इथं होते. त्यांचे स्नेही मित्र 2 आहेत, इंगोले साहेब आणि सीतानगरी साहेब. ते आता या ठिकाणी व्यक्त होतातच, बरेचसं त्यांचं व्यक्त होण्यासारखं म्हणजे आहे. परंतु पुंडे साहेब नेहमीच सांगतात की त्यांची पीठापासून विद्यापीठापर्यंतची त्यांची जी चळवळ आहे ही काही म्हणजे खूप मोठी दांडगी अशी चळवळ आहे. त्यांना मी माझ्या लहानपणापासून मी ओळखतो. माझं अख्खं कुटुंब त्यांच्याकडे, बाबा वगैरे त्याचे स्नेही होते आणि आमच्या बाबाचं आजोळ हे बेळी आणि त्यांचं मूळगाव बेळी असल्यामुळं त्यांची खूप जवळीकता होती. पण सांगण्याचं तात्पर्य एवढं की त्यांची जेमतेम परिस्थिती असताना आपल्या सगळ्या भावांना त्यांनी घेऊन आतासुद्धा खूप भावावरती ते प्रेम करतात की अशी व्यक्ती खूप म्हणजे अनेक दुर्मिळ म्हणजे आहे. अशा महामहिम व्यक्तीचा वाढदिवस साजरा करताना आपल्याला खूप आनंद होतो. आपण सुप्रभात मित्रमंडळाच्या वतीने प्रारंभी त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आजच्या या माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर यशवंत कोटगिरे साहेब नाना, आमचे ज्येष्ठ धन्वंतरी, आणि आजच्या कार्यक्रमासाठी म्हणजे आपले प्रमुख पाहुणे किंवा आपले मिलचे सर्वशः मार्गदर्शन करणारे प्रेरणास्थान, आदर्शस्थान डॉक्टर पुंडे साहेब, एक आदर्श व्यक्तिमत्व, जे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे पुढे आपण म्हणतो ना, त्याचे असे गुण असणारे. आत्ताच असे जे भाषण केल्याबरोबर माणसाला जसं म्हणजे शब्द जे आहे ना, प्रत्येक शब्दाचा अर्थ म्हणजे आपल्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे हे असं आता त्यांच्या भाषणातून आताला आपल्या लक्षात आलं. असे हे आदर्श असे मित्र आपल्याला आपल्यासोबत आहेत, एक आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तसेच आपल्या या सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मणजी पत्तेवार, सचिव जीवन कौटिकवार आणि ह्या मिलचे मालक सर्वशः जे अशोक सावकार कोतावार आणि आपण सर्व आदरणीय व्यक्तिमत्व सगळे असे सदस्य. खरं म्हणजे मी भारावून गेलो. आत्ताच सगळ्यांनी जेवढे स्तुती किंवा शब्दसुमनाचा माझ्यावर वर्षाव केला, पण त्याला पात्र आहे की नाही मी मला म्हणजे स्वतःला कसं असते की माणसाला स्वतःचं मोजमाप किंवा स्वतःच्या गुणगौरव हे स्वतःला कळतच नाही. हे बाहेरच्या लोकांनी की ज्याचं जे मोजमाप आहे ते बाहेरूनच आलेलं असलं तर त्यावेळी स्वतःला त्याचं काय जाणीव होत नाही. मी कसं आहे, कोण आहे हे स्वतः अस्तित्व हे कळतच नाही. तर मुद्दा ज्यावेळी सांगायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साहेबांनी जे सांगितलं की शिक्षण किती महत्त्वाचं आहे. जवळजवळ इसवी सन 1935 ते 36च्या काळामध्ये जे आपल्या मराठवाड्यावर निजामाचं राज्य होतं, त्या काळामध्ये आमचे वडील भाऊ म्हणजे आमची थोडक्यात सांगायचं म्हणजे सावित्रीबाई किंवा जे महात्मा फुले वगैरे कालचाच कार्यक्रम झाला त्याच्यात आपण म्हणतो ना, आमची आई म्हणजे खरखर म्हणजे आमच्यासाठी सावित्रीबाईच आहेत. ते आमच्यासाठी एक आदर्श माऊलीच आहे. त्या काळामध्ये ज्यावेळी इकडं म्हणजे
निजामाचं राज्य होतं 1935-36च्या काळामध्ये. त्यावेळी इकडं मुखेडला मॅट्रिकची सुद्धा सोय नव्हती त्यावेळी. इथं काय चालायचं फक्त उर्दू आणि लिहायचं म्हणजे मोडीमध्ये होतं. मोडी लिखाण होतं आणि बोलायचं उर्दू भाषा होती त्यावेळी. मग त्या काळामध्ये आमची आई एवढी हुशार होती, अडाणी होती, एकही तिला म्हणजे अक्षर लिहिता येत नव्हतं, पण एवढी म्हणजे हे बुद्धिमान की त्या काळामध्ये आमच्या वडील भावाला तिने शिकवलं. त्या काळामध्ये तिने वडील भाऊ हैदराबादला गेले, तिथं जाऊन शिकले, पुन्हा नांदेडला जाऊन परीक्षा दिली, पुन्हा काही दिवस शिक्षक झाले. शिक्षक होऊन त्यांनी काही दिवस पैशाची जमा करून पुन्हा BSc ॲग्रिकल्चर झाले, पुन्हा मग डेप्टी CO मजल मारली. थोडक्यात सांगायचं म्हणजे शिक्षणाला जे आत्ताच नाना म्हटल्यासारखं की आमच्या कुटुंबाचा गाभा, आमचा समाज म्हणजे कसा आहे, जंगम कशाला म्हणतात, जंगम म्हणजे दर भटकणारा. तसं तर मूळ गाव आमचं बासर आहे. आमचं एक मूळ बासर आहे मूळ गाव. मग आमचे एक म्हणजे पूर्वज ह्याला गेले करखिलीला, एक पूर्वज म्हणजे आता आमचे आजोबा पणजोबा इथं बेळीला आले. 3 ठिकाणी म्हणजे पोट भरण्याला गेले की दुसऱ्या गावाला जायचं. असं जे भटक म्हणजे जंगम म्हणजे फिरणारा. जिप्सीच येतात. तर असं मला थोडक्यात सांगायचा उद्देश म्हणजे की जंगम म्हणजे अस्थिर आणि भिक्षुकी हा पेशा त्यांचा, त्याच्यावर पोट भरणार. पण आमच्या आईच्या लक्षात आलं की ह्या भिक्षावर किंवा ह्याच्यावर पोट भरणार नाही, म्हणून त्याने छोटंसं दुकान मागं म्हटल्याप्रमाणे टाकितलं. आणि मडगलवार कुटुंबाचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत की मडगलवार कुटुंबांना आम्हाला ते उधारी द्यायचं आणि पैसे जमा झाले की वापस करून पुन्हा चालू करायचं, असं हे त्याला एक आर्थिक पाठबळ केलं. त्या काळामध्ये आमचे वडील भाऊ शिकवले, मला शिकवले, आम्ही आमच्या भावाला आमच्या ह्याच्यामध्ये सगळ्याला शिकवून आम्ही इथपर्यंत आलोत. आता हे झालं शिक्षणाचं. पण आता साहेब म्हणल्याप्रमाणे मैत्रीचं हे काय गमक काय याचं, मैत्रीचं गमक थोडक्यात प्रॅक्टिकली सांगतो की आम्ही तिघं दौऱ्याला जात होतो. एका ठिकाणी आम्ही याला कन्याकुमारीला गेलो. कन्याकुमारीला गेल्यानंतर सीतानगर साहेबाची आई थोडीशी म्हणजे चंचळ होती. ते जेवण झाल्यानंतर काय केले, ताट धुवून असं टाकायला गेले, ते एकदम पडले, फ्रॅक्चर झालं. फ्रॅक्चर झाल्याबरोबर आता आम्ही सगळं दौरा कॅन्सल केलो. ताबडतोब त्यांना घेऊन वापस दवाखान्यात जाऊन ॲडमिट करून हैदराबाद दाखवून आम्ही घरी आलो. थोडक्यात. आणि दुसरं कोणी असलं तर काय करीत होतं, तुम्ही जा दवाखान्यात, आम्ही देवदर्शन करून वापस येतो म्हणत होतो. पण आम्ही सगळं केलं नाही. असे बरेच उदाहरणं आहेत. की आता उदाहरणार्थ सीतानगर साहेबाच्या मुलीचे आम्हाला सोयरी करायची, पण आम्हाला चिंता आहे इंगोले साहेबाला, आम्ही फोन करावं सोयऱ्याला किंवा असं आहे. पण हे ना एक सोयरा म्हणला, तुम्हाला काय वाणी फिनी आहेत की नाहीत म्हणजे सोबत, ते दोघं घेतले की तुम्ही कोणा सोयरी केल्या चालल्या ह्याला चालल्या. सांगायचा उद्देश म्हणजे त्यांच्यापेक्षा काळजी आम्हाला. किंवा इंगोले साहेबाच्या मुलीची सोयरी, त्यांनी म्हणले फार लांब आहे इस्लापूर, म्हणजे राहू द्या म्हणले, चांगलं घराणं आहे, चांगली व्यक्ती आहेत. मग आम्ही पुढाकार होऊन ती सोयरी केली आहे, त्या शिवराजची सोयरी. म्हणजे थोडक्यात कौटुंबिक उदाहरण सांगायचा उद्देश म्हणजे की बाबा मैत्रीचं गमक काय, की तुमचं दुःख म्हणजे आमचं दुःख, तुमचं सुख म्हणजे आमचं सुख, तुम्हाला सुख झालं म्हणजे आम्हाला आनंद झाला, तुम्हाला दुःख झालं म्हणजे आम्ही दुःखी झालं आहे. हे जे गमक आहे ना, हे गमक आहे. आणि त्याच्यात त्याग आहे ना. आर्थिक व्यवहार आहे असं नाही, आर्थिक व्यवहार आहे, पण असं की त्याच्यात हे नाही त्याच्यामध्ये काही. असं आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत खूप आहे, सांगायला खूप आहे. तसं दुसरं आपलं सुप्रभात, ही जी ऊर्जा आहे, ह्या जो आजचा कार्यक्रम आहे तो कौटुंबिक आहे. सुप्रभात म्हणजे हे कुटुंब आहे, तुमची ऊर्जा आहे. आम्हाला तुमच्या सुप्रभातमुळं, तुमच्या सगळ्यामुळं आम्हाला ऊर्जा मिळते आणि आमचं आयुष्य आनंद द्विगुणित होतो. कैलासी राम सावकार आणि सावकार यांची पुन्हा आठवण येते आजच्या दिवशी. राम सावकार असतानासुद्धा या बसा चहा पिऊन जा असं म्हणायचं. आणि सावकार असताना तर ते सगळ्याला माहीतच आहे आणि सावकार कसे होते काय नाही. तर मित्र हो, खरं मला खूप बोलायचं पण ते हे झालेलं आहे. तर आत्ताच साहेब म्हटल्याप्रमाणे की आपण
वागत असताना काही जे हे झाल्या किंवा आमच्या सुप्रभातमध्ये काही हे झाल्या कमी पडलो मी कुठं, तरी मला तुम्ही क्षमा कराल असं मी हे करतो. आणि असंच तुमचं प्रेम, असंच तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या. निश्चितच याने पुढे मोठा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करीन, सामाजिक कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करीन आणि साहेबाचा मार्गदर्शनाखाली एखादा कार्यक्रम घेण्याची इच्छा आहे. बघू पुढे काय ते. असंच तुम्ही माझ्यावर प्रेम करा, असंच तुमच्या प्रेमाचा वर्षावर राहू द्या. माझे आयुष्य माझं निश्चितच 100 गाठन मी, मला खात्री आहे तुमच्या याच्यावर. वडील भाऊ आम्हाला आपल्या मुलाप्रमाणे शिकवले, त्यांनी ते केले, पण आम्ही इथपर्यंत उभा टाकलो. कुटुंब आहे, आमचं कुटुंब आहे, मुलं आहेत, आमचे कुटुंब आहेत. गरम गरम आम्हाला स्वयंपाक करून दिलं म्हणून तर आम्ही लवकर हे करावं असं आहे. तंदुरुस्त झालो होतं. नाही निश्चितच आहेत. हे सगळ्याचा सहकार्य आहे, सगळ्याचा आशीर्वाद आहे, सगळ्यात असल्यामुळं आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आणि पुढे सुद्धा काही सामाजिक कार्य करण्याची इच्छा आहे. बघू परमेश्वर काय करते. 100 तर गाठवतच, पण सामाजिक कार्यामध्ये पुढा भाग घेऊन आणि समाजाला जास्तीत जास्त आपल्या ज्ञानाचा, आपल्या आर्थिक परिस्थितीचा फायदा व्हावा या सगळी इच्छा आहे माणसे. बघूत पुढे काहीतरी करू. एवढे बोलून मी माझ्या 2 शब्दाला विराम देतो. धन्यवाद.